हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. इव्हिनिंगपेक्षा जास्त संध्याकाळचं रुटीन म्हणता येईल. तर भाजी आणायला मी काही दररोज जात नाही, पण त्या दिवशी नेमकी संपली होती. तर भाजी आणायला गेले होते. मस्त फ्रेश अशा भाज्या होत्या, त्या घेऊन घरी आले. तर आज दुपारी आल्यानंतर मला थोडासा वेळ होता, तर त्यामुळे मी चिवडा बनवून ठेवला होता. म्हणजे मधल्या वेळेत भूक लागली की खाता येतो. तर तोच भरून ठेवत होते. तर असं कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते, कारण स्टीलचा डब्बा आहे, त्यामध्ये तो नरम पडू नये म्हणून. आता स्वयंपाकाला लागायच्या आधी मला तरी किचन काउंटर टॉप एकदम स्वच्छ लागतो, नाहीतर पुढची कामे मला सुचत नाहीत. तर त्यामुळे आधी काउंटर टॉप क्लीन करून घेतला आणि माझं न आवडतीचं काम जे म्हणजे भांडे जागच्या जागी रचून ठेवणं ते केलं. आणि भाजी आणताना मेथीची जुडी आणली होती, ती एवढी काही चांगली नव्हती. तर म्हणलं चला आजच करून टाकूया तिला. तर त्यासाठी भाजी निसायला घेतली. मला भाज्या आणून स्वच्छ करून त्या फ्रीजमध्ये ठेवायला खूप आवडतं, पण तेच पालेभाज्या निसायचं म्हणलं की मला खूप कंटाळवाणं वाटतं. ते पप्पा इथं असल्यावर तर नेहमी पप्पांकडेच असतं हे काम, आणि अधूनमधून विनयसुद्धा करतात हे. पण आज त्यांची मीटिंग होती आणि नेमकी हीच भाजी बनवायची होती, तर ते मलाच करावं लागणार होतं. आणि भाजीवरती ना खूप सारी माती लागलेली होती, म्हणून म्हणलं भाजीला 15 ते 20 मिनटं पाण्यात भिजत ठेवूया, जेणेकरून सगळी माती निघून जाईल. तोपर्यंत बाकीची कामं आटपून घेऊया. नाहीतर मी काय करते, अगोदर भाजी करते आणि नंतर भाकरी पोळ्या जे काय असेल ते करायला घेते. भाजी भिजत ठेवली आणि जवळपास 7 वाजत आले होते. चला म्हटलं देवाला दिवाबत्ती करून घेऊया. देवाला दिवाबत्ती केली आणि दारासुद्धा धूप लावली. दारात धूप लावली ना एवढं छान प्रसन्न वाटतं. रोज नाही, पण अधूनमधून तरी मी दारात धूप लावत असते. हे सगळं करून झालं ना की मी नेमकं 6 वाजता थोडासा चहा घेतला होता, म्हणून आज मला एक्सरसाइज करायला उशीर झाला. तर देवाला दिवा वगैरे लावल्यानंतर मी 20 मिनिटं एक्सरसाइज करून घेतला. ते काही शूट केलं नाही मी. आजकाल सकाळी उठणं होत नाहीये, म्हणून एक्सरसाइज या टायमावरती शिफ्ट झाली आहे. पण मी लवकरच माझं रुटीन परत एकदा सेट करेल. तर आता एवढं सगळं होईपर्यंत बराच वेळ झाला होता. भाजी स्वच्छ झाली होती. 1-2 पाण्याने स्वच्छ धुतली की सगळी माती तिची निघून गेली. आता म्हटलं भाजी कोरडी होईपर्यंत आधी भाकरीच करून घेऊयात. तर मोस्टली संध्याकाळी आमच्याकडे भाकरीच असतात, नाही तर खिचडी. पोळ्या शक्यतोवर नसतातच. भाजीचं पाणी निचरत होतं, तोपर्यंत भाकरीची तयारी केली सगळी. तवा तापत ठेवला, कपडा वगैरे अंथरून घेतला. आणि मला ना भाकरी येतात म्हणजे ताटात चांगल्या, पण तेवढ्या चांगल्या येत नाहीत जेवढ्या मी पोळी पाटावरती चांगल्या करते. म्हणजे मी जेव्हा शिकले होते ना, तेव्हा ना आधी गावाकडे काटवत नावाचा प्रकार असायचा. तो असा पोळीपाटासारखाच असतो लाकडाचा, म्हणून त्यावरती शिकले. तर मला त्यावरतीच कम्फर्टेबल वाटतं आणि छान भाकरी सुद्धा येतात मला त्यावरती. आणि जवळपास मे पासून मी पोळी सोडूनच दिली आहे. तर तेव्हापासून भाकरीची मला चांगलीच प्रॅक्टिस झाली आहे. आणि अचानक मला कळालं की आज सोफा डिलिव्हर होणार आहे. तर मी एवढी खुश झाले, कारण ना जवळपास त्यांना बनवायला टाकून 1 महिन्याच्या वरती होऊन गेला. आणि त्यांनी म्हणले होते की 8 दिवसात बनवून देतो, आणि 8 दिवसाचा त्यांनी महिना लावला. त्यामुळे ना असं झालं होतं की कधी कधी ते सोफा डिलिव्हर करतात की. मग त्याच खुशीमध्ये मी पटापट भाकरी टाकून घेतल्या. दोघांसाठी जास्त काही नाही, विनयसाठी 2 आणि माझ्यासाठी 1, अशा मोजून 3च भाकरी टाकते मी, कारण जास्त केलं ना तर इथं गाई वगैरे काही येत, मग कुठे ते कचऱ्यात फेकून देणं. त्यामुळे मी अवॉइडच करते की वाया नकोच जायला, जेवढं लागतं तेवढंच बनवायचं. आणि गॅसवर भाकरी असं भाजणं कुणी म्हणतं सेफ नाहीये, कुणी म्हणतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि सासूबाई अशाच भाजतात, तर मला सुद्धा त्यांचं बघून बघून अशीच सवय लागली. आधी मी व्यवस्थित तव्यावर भाजायचे, पण घरी पप्पा आई असं म्हणतात की ती भाकरी कडक होते, म्हणून त्यांच्यामुळे अशी सवय लागली मला अशात. तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं काय मत आहे त्याबद्दल. आणि भाकरी ऑलमोस्ट माझ्या करून झाल्या होत्या. एक शेवटची भाजायची राहिली होती, तर लगेचच भाजी कट करायला घेतली. मेथीची भाजी कोण कोण कट करून बनवते ते सुद्धा मला सांगा. मी ना असे डायरेक्ट टाकले ना तर मला ते म्हणजे कधी कधी तोंडात केस आल्यावर कसं ती फिलिंग येते तसं होतं, म्हणून मी शक्यतोवर कट करूनच ही भाजी करते. मग ती डाळ टाकून असो किंवा बेसन पीठ टाकून असो. आणि इथे माझी मल्टीटास्किंग चालू आहे. एकीकडे भाकरी भाजत आहे, भाजी कट करत आहे, आणि तेवढ्यातच ना जे माझं मातीचं भांडं आहे अर्धन पॉट, ते सुद्धा गरम करायला ठेवलं, कारण त्याला तापायला बराच वेळ लागतो. आणि ह्या मल्टीटास्किंगशी आपण प्रत्येक होममेकर रिलेट करू शकतो. आपलं चालू असतं ॲट अ टाइम 2-3 कामं तरी करणं. आणि आज मुगाची डाळ न टाकता मी इथे पीठ टाकून, जे की बेसन पीठ टाकून भाजी बनवणार होते. अशी सुद्धा खूप छान लागते. तर याची रेसिपी ना म्हणजे नॉर्मलच आहे, पण आज तर मी काही शूट केली नाही आहे. नेक्स्ट टाइम कधी बनवली ना तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तेल तापल्यानंतर भाजीला जिरे, मोहरी, लसण एवढं टाकून बेसिक फोडणी दिली आणि बेसन पीठ काढून घेतलं. आणि नेहमी ऐन वेळेवर जेव्हा आपल्याला गडबड असते ना
तेव्हा काहीतरी मसाले डब्यातलं संपतं किंवा गॅस तरी जातो, असं काहीतरी होतं. तर तसंच आज माझं लाल तिखट डब्यातलं संपलं. एकतर सोफा येणार, त्यांची वाट बघत बघत मी एवढी एक्सायटेड होते आणि ऐन टायमाला हे काहीतरी होत होतं. आणि मग मी पटकन भाजी करून घेतली आणि व्हिडिओ फोनमध्ये जाऊन मी सारखं चेक करत होते सोफ्यावाले आले की नाही, कारण ना मला तो प्रॉपर शूट घ्यायचा होता सोफा त्यांनी घरात घेताना. कारण म्हणजे व्हिडिओसाठी म्हणून नाही, पण एखाद्या वेळेस काही डॅमेज वगैरे झालं तर आपल्याकडे सुद्धा प्रूफ असायला पाहिजे. म्हणून आम्ही तरी अशा मोठ्या ज्या वस्तू काही असतात ऑनलाईन वगैरे ऑर्डर केलेला, हा ऑनलाईन ऑर्डर केला नाही, बनवून घेतला आहे. पण बाकी काही असेल ना तर त्याचा असा प्रॉपर व्हिडिओ आम्ही बनवूनच घेतो. सोफा थोडासा मोठा असल्यामुळे त्यांना आत घ्यायला थोडासा प्रॉब्लेम होत होता, पण त्यांनी कसंबसं थोडंसं त्यांच्या ट्रिक्स वापरून थोडासा क्रॉस वगैरे करून तो आतमध्ये घेतला आणि सोफा ठेवून ते लगेचच खाली गेले. कारण सोफ्याचे जे पाय आहेत ना ते लावायचे बाकी होते, तर त्यांचा टूल बॉक्स आणण्यासाठी ते खाली गेले. तर बघा असा दिसतोय सोफा. आता याचा ॲक्च्युअल कलर ना डोळ्यांना जास्त छान दिसतोय, कॅमेऱ्यात एवढं ते उठावदार दिसत नाही आहे. इकडे माझी भाजीसुद्धा बनवून रेडी होती. तर गोल्डन शाईनवाले जे सोफ्याचे पाय आहेत ते आम्ही निवडले होते. तर आता इथे थोड्याच वेळात ते येतील, तेव्हा त्यांचे पाय फिक्स करून देतील आणि तेव्हा सोफ्याला व्यवस्थित हाईट वगैरे येईल. त्यानंतर ती डिलिव्हरीवाली मुलं आली, त्यांनी सोफ्याचे पाय वगैरे फिक्स केले आणि बघा फायनली असा दिसतोय सोफा. आणि कसा वाटतोय आमच्या हॉलमध्ये, सूट होतोय की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर फायनली बघा सोफा कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की कळवा. आता कॅमेऱ्यात तेवढी म्हणजे कलर वगैरे जस्टिफाय होत नाही, मी तुम्हाला उद्या शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये नक्की सांगेन दाखवेल की एक्झॅक्ट कलर कसा दिसत आहे. आणि इथे अजून छोटे छोटे कुशन्स ॲड होणार आहेत आणि मी सोफा कवर सुद्धा एखादा ऑर्डर करेलच. तर त्याचा फायनल लुक आहे तो मी एखाद्या शॉर्टमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हे सगळं झाल्यानंतर आम्ही दोघांनी जेवण केले आणि गॅस शेगडी तोपर्यंत थंड होत जाते. तर गरम गरम गॅस शेगडी कधीच क्लीन करायची नाही, जी ग्लासवाली असते ती, कारण तिला तडका जायचा म्हणजे चान्स असतो. आणि मी हे सिम्पल लिक्विडचं मिक्सचर बनवून ठेवते. यामध्ये थोडंसं विम लिक्विड आणि पाणी टाकते आणि हेच स्प्रे करून रोज गॅस शेगडी आणि किचन काउंटर टॉप क्लीन करून घेते. आणि ते क्लीन झाल्यानंतर ना आठवड्यातून 1-2 वेळा तरी ह्या किचन ट्रॉलीज क्लीन कराव्याच लागतात, कारण ह्याचा लाईट कलर आहे आणि यावरती लगेचच सगळी डागं दिसतात. तर हे सुद्धा माझ्या संध्याकाळच्या रुटीनमध्येच इन्क्लुडेड आहे. आणि संध्याकाळची भांडी मात्र मी व्यवस्थित विसरून ठेवते, कारण सकाळी मावशी येतात, रात्री त्यामध्ये खरकटं ठेवलं तर कॉक्रोच होण्याची शक्यता असते. तर कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.